हाय यू गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. माझ्या चॅनलचं नाव आहे मनाली घाग आणि जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज जाऊन सबस्क्राईब करा. सो हा आहे आपला पार्ट 2 ऑफ ओंकारेश्वर व्लॉग अँड एपिसोड 7 ऑफ आर उज्जैन सिरीज. सो येस, आम्ही ओंकारेश्वरचं दर्शन घ्यायला आम्ही लाईनमध्ये उभं होतो आणि हे आपले नंदी आम्हाला दिसले. इट वॉज सो ब्लेस्ड अँड फॉर्च्युनेट डे फॉर मी की साक्षात महादेवांच्या ज्योतिर्लिंगच्या इकडे नंदी दिसणं म्हणजे एक ब्लेसिंगच आपण कन्सिडर करू शकतो. सो आम्ही लाईनमध्ये उभं होतो तेव्हा तिकडे आमच्यासोबत जो एक्सपिरियन्स झाला तो मी तुमच्यासोबत शेअर करेन की आमच्याकडून ऑब्व्हियसली खूप जास्त लाईन होती. सो तिकडचे एक पंडित होते, त्यांनी आम्हाला सांगितलं की म्हणजे ती लोकं थोडेफार कॅश घेतात आणि ती लोकं डिरेक्टली आपल्याला वर लाईनमध्ये सोडतात आणि तिथून आपल्याला दर्शन घ्यायचं असतं. सो ऑफकोर्स आम्ही त्यांना 300 पर पर्सन दिलं बिकॉज एवढं लाईनमध्ये राहून जर आम्ही राहिलो असतो तर आम्हाला ऑलमोस्ट 8 to 9 hours लागले असते, जे आमचे 4 hours वाचले. आम्ही वर जाऊन 5 hours ते दर्शन कंप्लीट केलं. खूप जास्त रश होता आणि लिटरली एवढी धक्कामुक्की चालली होती की वर्स्ट म्हणजे दर्शनचं एक्सपिरियन्स होतं. ह्याच्या आधी मी गेलेली तेव्हा माझं खूप छान प्रकारे माझं दर्शन झालेलं, पण ह्यावेळी इट वॉज रिअली बॅड एक्सपिरियन्स. इवन माय फॅमिली, त्यांना पण आवडलं नाही हे धक्कामुक्कीने जे दर्शन झालेलं. सो जर तुम्ही तिथे जाताय तर मिड डेजमध्ये जावा आणि दर्शन घ्या बिकॉज हे खूप जास्त रशमध्ये दर्शन घेणं इट्स लाईक अ वेस्टच मला असं वाटतं बिकॉज आपल्याला नीट दर्शनही नाही घेता येत. आणि अजून एक टिप आहे की जेव्हाही तुम्ही ट्रॅव्हल करता प्लीज कॅरी गुड शूज. फॅशनसाठी काही घालू नका, स्पेशली अशा प्लेसेसला. म्हणजे लिटरली हा माझा एक्सपिरियन्स आहे. कॅरी युअर बेस्ट अँड गुड कम्फर्ट शूज बिकॉज इकडे ओंकारेश्वरला सुद्धा एवढं वॉकिंग होतं आणि ओंकारेश्वर टेम्पल 5 to 6 floors वर आहे. सो आपल्याला जेव्हा बोट ड्रॉप करते त्याच्यानंतर आपल्याला 5 to 6 floors त्यांचे म्हणजे असे नॉर्मल स्लाईड्स आहेत, असं पण नाही की स्टेअर्स आहेत. सो तुम्हाला प्रॉपर ते स्लाईडवरून आणि चढण आहे. सो तुम्ही प्रॉपर गुड कम्फर्ट शूज कॅरी करा सो तुम्हाला पायाचा त्रास होणार नाही, नाहीतर एवढे पाय पेन होतील की नेक्स्ट डे विल बी वर्स्ट. सो बी रेडी फॉर इट प्रायर ओनली. आणि ऑफकोर्स आम्ही पंडितला पैसे देऊन दर्शन घ्यायचं आमचं हे रिझन होतं बिकॉज आम्हाला जे आम्ही प्रायव्हेट व्हेकल केलेली ते आम्हाला त्या लोकांनी 9पर्यंतचाच टायमिंग दिलेला बिकॉज 9ला आम्हाला त्यांना परत भेटून रिटर्न जायचं होतं. रिटर्न जर्नी इज ऑल्सो 4 hours फ्रॉम ओंकारेश्वर टेम्पल. सो म्हणून आम्ही ते डिसिजन घेतलं की ठीक आहे, आपले एवढे 4 hours वाचत आहेत तर वाय नॉट. सो आम्ही ते पैसे देऊन आम्ही डिरेक्टली लाईनवर गेलो. त्यानंतरही 5 hours आम्ही लाईनमध्ये होतो. सो इट वॉज लाईक वन अँड द सेम. आणि आफ्टर 5 hours आमचं दर्शन झालं. तेही म्हणजे खूप म्हणजे चांगला एक्सपिरियन्स नव्हता. माय फॅमिली वॉज नॉट व्हेरी हॅपी विथ द दर्शन.
सो अशा प्रकारे आमचं दर्शन झाल्यावर इट वॉज 9 इन द नाईट आणि त्याच्यानंतर आम्ही खाली उतरलो आणि तिथे आम्हाला दिसलं गरम गरम दूध आणि गरम गरम जलेबी. सो नॉर्थ साईडला हे एक छान आहे की तिकडे आय थिंक एक रिच्युअलच आहे की रात्री झोपताना किंवा रात्रीच्या टाईमला कंपल्सरी हळदीवालं दूध हे भेटतंच आणि तुम्हाला स्ट्रीटवर ते इझिली भेटून जाईल. सो आम्ही हे छान हळदीचं दूध प्यालो, गरम गरम जलेबी खाल्ली. सो जो मूड पूर्ण जो ऑफ झालेला पूर्ण दिवस तो एक पंपअप झालो आम्ही फुल आणि आम्ही एन्जॉय केलं ते हे गरम मिल्क आणि इट वॉज अ नाईस एक्सपिरियन्स. आणि आफ्टर दॅट आम्ही निघालो परत आमच्या हॉटेलवर बिकॉज आम्हाला मॉर्निंगला निघायचं होतं इंदौरसाठी. सो इंदौर इज लाईक आय थिंक 3 hours फ्रॉम मेन महाकालेश्वर टेम्पल उज्जैन. सो येस, तशा प्रकारे आमची हा ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगचा जर्नी होती, एक्सपिरियन्स होतं. तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्कीच कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि आपण पुढे भेटू आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. सो स्टे ट्यून आणि शॉव सम लव्ह. टिल देन बाय बाय, टेक केअर.